आता हे सगळं घेऊन आले तुम्ही, आम्ही जाणार, हे विधिमंडळात मांडणार. पण लढणार म्हणजे काय लढणार? आम्ही तर लढतो आहोत, तुमच्यासाठी लढतो आहोत. तुम्ही साथ सोबत आहात म्हणून लढतो आहोत. ज्या गोष्टी जसं छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढला, इशारा दिला, पीक विमा कंपन्यांवरती सुद्धा आपण 5-7 वर्षापूर्वी मोर्चा काढला होता, त्याच्यानंतर विम्याचे पैसे मिळाले होते. आज सुद्धा मी विमा कंपन्यांना इशारा देतोय की ही थेराजी काय चालली आहेत, 6 रुपये, 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 21 रुपये लुटताय तुम्ही. शेतकऱ्याच्या नावाने तुम्ही महाराष्ट्र लुटतात, जनतेचा पैसा लुटतात. गपचूपपणाने, गपगुमानपणाने माझ्या शेतकऱ्याचे विम्याचे जे योग्य पैसे आहेत ते त्यांना द्या, नाहीतर विम्याच्या कंपन्यांच्या ऑफिसमध्ये आमचे शेतकरी घुसल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना मी सांगतोय, नुसतं रडून नाही चालणार. काय करणार, कसं करणार? हे कांदे सडलेत, तिकडे आकलेचे सडलेले कांदे बसलेत, सडलेत आकलेचे कांदे. हे नुसते नाही सडलेत, ते सडलेले आकलेचे कांदे आहेत. किती आरडाओरडा केला तरी त्यांना माहिती आहे की तुम्ही काही करू शकत नाही. यांना वटणीवर आणायचं असेल तर गावागावात आता बोर्ड लावा. आज सकाळी मी सुरुवात केल्यानंतर लगेच बातम्या सुरू झाल्या, उद्धव ठाकरे निवडणुकीसाठी फिरतोय का, निवडणुकीसाठी. माझा शेतकरी आहे, काय म्हणायचं ते म्हण. या निमित्ताने घराच्या बाहेर पडलो, जा, बसतो तुझ्या डोक्यावर, आता मी बसतो तुझ्या डोक्यावर. काय वाटेल ते बोल, पण मी शेतकऱ्याची सोबत नाही सोडणार, शेतकऱ्याची सोबत सोडणार नाही. पण मी जे काही गोष्टी सांगतोय त्या तुम्ही करणार असाल तर आपण लढू शकतो. मी काय मत नाही मागायला आलो तुमच्याकडे, उलट मी तुम्हाला वेगळं सांगायला लावले. गावागावात फलक लावले पाहिजेत की कर्जमुक्ती नाही तर महायुतीला मत नाही. लावणार आहात? हेक्टरी 50,000 रुपये मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. आमच्या विहिरीतला गाळ निघत नाही तोपर्यंत आम्ही महायुतीला मत देणार नाही. खरडून गेलेली जमीन पूर्ववत होत नाही, आम्हाला हमीभाव मिळत नाही. आणखी ज्या काही तुमच्या असतील मागण्या त्या बोर्डावर लावा आणि खाली लिहा. महायुतीच्या मंत्र्यांना आता नो एंट्री, नो एंट्री. तर ते सुधारतील, तर तुमच्यासमोर गुडघे टेकतील. नाहीतर त्यांना माहितीये, जसं त्यांनी जाहीर केलं होतं लाडक्या बहिणीला आम्ही 2100 रुपये देऊ. किती जणींना 2100 रुपये मिळत आहेत? नाही. बरं, आपले मुख्यमंत्री फिरतायत बिहारमध्ये, बरोबर आहे, पंतप्रधान बिहारमध्ये. अमित शहा 2 वेळेला मुंबईत येऊन गेले, पण शेतकऱ्याच्या विषयी एक अवाक्षर बोलले नाहीत. काय बोलून गेले? मुंबईचा महापौर भाजपचाच होणार. अरे बघू रे, लांब आहे मुंबई. हवी मुंबई अजून लांब आहे, पण मुंबईमध्ये आला, माझ्या महाराष्ट्राच्या राजधानीत आला. त्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आपत्तीमध्ये सापडलेला आहे, संकटात भरडला गेलाय. त्यांच्याबद्दल काहीतरी 2 शब्द बोला. पंतप्रधान बोलले राज्याकडनं प्रस्ताव आलेला नाही. अजून राज्याकडनं प्रस्ताव का पाठवला नाही हे मुख्यमंत्र्यांना विचारा. केंद्राचं पथक आलं तुमच्या गावात? कारण 2-3 दिवस आज फिरतंय, पण 2-3 दिवसाचा दौरा. 3 दिवसामध्ये काय मराठवाडा फिरणार आहे? किती मराठवाडा फिरणार? बरं, आत्ता फिरणार काय, बघणार काय? आज मी निघताना सकाळी मुंबईत फोटो पाहिले, टॉर्च लावून रात्रीचे बघतायत नुकसान किती झाले. रात्रीचं काय बघताय तुम्ही? दिवसाचं बघा ना. हो, ते दाखवा त्यांना रात्रीचं नेऊन. रात्रीचा ऊस कसा वाहून गेलं ते दाखवा. अरे काय म्हणजे थट्टा, चहू बाजूने थट्टा करताय. आणि जरा काय तुमच्याबद्दल बोललं तर उद्धव ठाकरे टोमणे मारतोय. नाही, हे आता यांची थोतांड बस करायला पाहिजे. या सरकार मत चोरी करून आलेलं आहे. नाहीतर मला खात्री आहे, जो महाराष्ट्र मला कुटुंबातला एक मानतो तो महाराष्ट्र दगाफटका करूच शकत नाही, करूच शकत नाही. बरं ठीक आहे, सरकार म्हणून बसलं म्हणून माझ्या काही पोटात दुखत नाही. पण महाराष्ट्र संकटात असताना पंतप्रधान बिहारमध्ये जात आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज जसं मी फिरतोय तसं तुमच्या सोबत येऊन बसण्याच्या ऐवजी बिहारात जाऊन सांगतायत की पंतप्रधानांचं सगळ्या राज्यांवरती प्रेम आहे, लेकिन अंदर की बात बताता हूं, प्रधानमंत्री जी का सबसे ज्यादा प्यार बिहार के ऊपर आहे ना, बोललेत ना. मग असे पंतप्रधान तुमच्यावरती काय उपकार करणार? उपकार नकोच आहे. पण त्या पंतप्रधानांचे हे दूत मुख्यमंत्री जे घर सोडून दारोदारी फिरतायत, दुनियादारी करतायत, त्यांना म्हणा घरचं दुःख पहिलं बघा, घरचं दुःख काय आहे. माझ्या घरातला शेतकरी आज टाहो फोडतोय, त्याला वाऱ्यावरती सोडलंय. तुम्ही पॅकेज जाहीर केलंय, काल कॅबिनेट झाली, कॅबिनेटमध्ये ही लोक अधिकाऱ्यांवरती डाग करतायत. अजून का नाही गेले पैसे? अरे तुम्ही नाही दिले तर देणार कसे? दिले नाही तर देऊ कसे पैसे? आणि त्याच्यासाठी हे तर आम्ही लढणार. ज्या वेळेला तुम्हाला साथ घालेन तेव्हा तुम्हाला सगळ्यांना रस्त्यावरती यावं लागेल. तयार आहात? आणि जे मी सांगतोय ती हिंमत पाहिजे, लढायची तर हिंमत पाहिजे. हिंमत नसेल तर मग काय लढायला अर्थ राहत नाही.
हिंमत असेल तर गावागावात बोर्ड लागले पाहिजेत की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत महायुतीला आम्ही मत देणार नाही. ठरलं? ठीक आहे. बाकी जे लढाई लढायची आहे, विधिमंडळात त्यांना काय विचारायचंय, कसं भंडावून सोडायचे, ती जबाबदारी आमची. पण तुमच्या खांद्याला खांदा लावून हे सगळे शिवसैनिक मैदानात उतरलेले आहेत. तुम्ही कुठे आता कच खाऊ नका आणि सगळ्यांना सांगा, गावागावात जाऊन सांगा, कोणी खचून जाऊ नका.